पानोडीच्या शेतकऱ्यावर अस्मानी संकट, 15 लाखांची विहीर जमीनदोस्त. नमस्कार, तुम्ही पाहत आहात झुंझार न्यूज. संगमनेर तालुक्यातील पानोडी परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या रिपरिप पावसामुळे एका कष्टकरी शेतकऱ्याचे स्वप्न मातीत मिसळले आहे. येथील शेतकरी महादू आनंदा खेडकर यांची 65 फूट खोल विहीर अचानक खचल्याने त्यांचे तब्बल 15 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पाहुयात यावर आधारित आमचा हा विशेष रिपोर्ट. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या पाचवीलाच पुजलेला असतो, याचा प्रत्यय पुन्हा एकदा पानोडीत आला आहे. गट नंबर 523 मधील शेतकरी महादू खेडकर यांनी आपल्या शेतीला बारमाही पाणी मिळावे या जिद्दीतून 2016 मध्ये मोठी पुंजी खर्च करून विहिरीचे खोलीकरण केले होते. 1926 सालची ही जुनी विहीर त्यांनी तब्बल 65 फुटांपर्यंत खोल केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने या विहिरीचे अस्तित्वच संपवून टाकले आहे. विहिरीच्या आजूबाजूची माती सततच्या पावसाने भुसभुशीत झाली आणि सिमेंट कॉन्क्रिटीकरण केलेले भक्कम बांधकाम पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. आज या विहिरीचा आकार पूर्णपणे बदलला असून त्यात केवळ ढिगारा आणि पालापाचोळा शिल्लक उरला आहे. खेडकर यांच्यासमोर आता सिंचनाचा आणि उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकरी महादू खेडकर म्हणाले की आमची वर्षानुवर्षांची मेहनत एका क्षणात मातीत गेली. विहीर तर गेलीच, पण त्यावर चालणारा मत्स्यपालनाचा व्यवसायही संपला. आता पुन्हा उभं कसं राहायचं हाच प्रश्न आहे. जवळजवळ या आजोबापासून म्हणजे त्या टायमाला 30-35 फूट होती, पण ती रुंदीला फक्त 7 ते 8 फूट होती. त्याच्यानंतर आम्ही करते झाल्यानंतर जाई घेतली, ती जवळजवळ 27 जाई घ्या म्हणजे 27 फूट झालेली होती. पण 16-17 मध्ये ज्यावेळेस कडे टाकायचे ठरलं त्यावेळेस आम्ही साईडला मुरुम होता असल्यामुळं आतल्या बाजूने जाई घेतली, म्हणजे 21 फुटावर जाई घेतली, मागं 5 फूट सोडून दिला भविष्यात खचू नये म्हणून. तरी पक्का पाया रिंग वगैरे ओतून पाया हे घेतलेला आहे. तरी खचली आज रात्री दोन. त्याच्यामुळे काय झालं आणि काय नाही. प्लस त्याच्यामध्ये 2-2.5 हजार पिल्लं टाकेले माशाचे, ते सुद्धा मिळले. तर जवळजवळ 45 फूट आहे खोल आणि विहीर 65 फूट आहे. अंदाज म्हणजे जवळ त्या टायमाला 5.5 लाख लागले होते कडे टाकायला, फक्त वाळू वगैरे प्लस ते आपली होती. आता हे जवळ जाईल जवळ 10-15 लाखाला झोपलेत रात्रीत, एका रात्रीतच. विहीर खचल्याचा फटका केवळ शेतीलाच बसला नाही, तर खेडकर यांनी सुरू केलेल्या मत्स्यपालन व्यवसायाचाही नायनाट झाला आहे. विहिरीत सोडलेली कटला, कोंबडा आणि चिलापी प्रजातीची सुमारे 2000 माशांची पिल्ले ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. विहिरीतील पाणी दूषित झाल्याने शिल्लक राहिलेले मासेही मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे खेडकर यांचे आर्थिक कंबरडे पूर्णपणे मोडले आहे. 15 लाख रुपयांचे हे अतोनात नुकसान एका सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे आता सरकारने आणि संबंधित विभागाने तात्काळ या घटनेचा पंचनामा करावा आणि खेडकर कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी आग्रही मागणी पानोडी ग्रामस्थांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंजार न्यूज, आश्वी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास, ग्राहकांचा विश्वास. दादा, दूध द्या. हे घ्या. नको, मला फक्त राजहंस दूध द्या. हे घ्या, राजहंस दूध. महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांच्या मेहनतीतून शुद्धतेची परंपरा जपणारा एक विश्वास गेली 50 वर्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचतोय. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील अग्रगण्य डेअरी असलेली राजहंस म्हणजे गुणवत्तेची खात्री, शुद्धतेचे वचन आणि प्रत्येक कुटुंबाचा विश्वास. राजहंस दूध, 50 वर्षांची परंपरा, शेतकऱ्यांचा श्वास आणि ग्राहकांचा विश्वास.